लेट अस बिगिन. गुड मॉर्निंग. सुलक हायस्कूलचे 10वी अ ते 10वी फ हे सर्व विद्यार्थी भूमितीच्या तासाला आज आलेले आहेत. सर्वांचं मी या आठवड्यातल्या पहिल्या तासाला मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपले तास हे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस 60 मिनिटाचे असे तास असतात. आपण साधारण पहिला 40 मिनिटाचा सेशन करतो, नंतर उर्वरित 20-25 मिनिटं जसं असेल तसं करतो. आपण मागच्या आठवड्यामध्ये 3.5 मधलं पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. सराव संच 3.5 मधलं पहिलं. चला आता मी व्हिडिओ मोड बंद करतो आणि आपण जाऊया 3.5 मधलं दुसरं उदाहरण गणित सुरू करूया. काय म्हणते बघा तिथं, जीवा एम एन आणि जीवा आर एस, कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस हे इंटरसेक्ट करतायत डी बिंदूमध्ये. ते इंटरसेक्ट करतायत डी बिंदूमध्ये आणि ती आकृती मी काढतो, तुम्ही नका काढू. एकाच गणितामध्ये एकाच याच्यामध्ये 2 गणित आहेत. हे आहे एम एन, तुम्ही आकृती काढू नका. हे आहे आर एस, डी मध्ये छेदतायत. हे 15 आहे. बरोबर. डीएस आहे 4, एमडी 8. तर आपल्याला डीएन विचारलाय. सोपं आहे. लिहा दुसऱ्यातला पहिला आकडा. आकृतीत जीवा एम एन व जीवा आर एस. मोबाईल आडवा धरा सगळेजण. इन द फिगर chord mn and chord rs. जीवा mn व जीवा rs या डी बिंदूत छेदतात. इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. फुल स्टॉप. आरडी इक्वल टू 15 युनिट्स. आरडी बरोबर 15 एकक. डीएस बरोबर 4 एकक. एमडी बरोबर 8 एकक. डीएन इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणून खालच्या वेळेला डी. आता आपण कुठून सुरू करायचं मी शिकवलंय तुम्हाला. जिथं इंटरसेक्शन झालाय, जिथं छेदले तिथून डीएम गुणिले डीएन बरोबर डी आर गुणिले डीएस डॅश डॅश डॅश. 2 जीवांच्या छेदण्याचा गुणधर्म. द थिअरम ऑफ, किंवा प्रमेय म्हणा, द थिअरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 chords. थिअरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 chords. म्हणून डीएम किती आहे बघा, 8 गुणिले डीएन बरोबर डीआर 15 गुणिले 4. 8 तिकडे न्या. म्हणून डीएन बरोबर 60 भागिले 8. करा काय ते किती आलं, 7.5 7.5 एकक. आता ह्याच गणितामध्ये दुसरं गणित आहे, दुसरा आकडा म्हणा तिथं. आता आर एस बरोबर पूर्ण आर एस दिला 18. एमडी बरोबर पूर्ण एमडी, एमडी बरोबर 9. आर एस बरोबर 18, एमडी बरोबर 9, डीएन बरोबर 8. डीएस किती, एक्स मानू. लिहा आर एस बरोबर 18, एमडी बरोबर 9, डीएन बरोबर 8, डीएस बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणून समजा लेट
ds इक्वल टू एक्स युनिट एकक, म्हणून dr इक्वल टू rs मायनस ds डॅश डॅश डॅश, कारण r डॅश d डॅश s, म्हणून dr बरोबर 18 वजा x ब्रॅकेट कंप्लीट. म्हणून काय होईल, म्हणून तेच पुन्हा काय dr गुणिले ds बरोबर dm गुणिले dn डॅश डॅश डॅश, कारण थिअरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कॉर्ड्स, दोन जीवांच्या छेदण्याचे प्रमेय. म्हणून 18 वजा x गुणिले x बरोबर 9 गुणिले 8, म्हणून x गुणिले 18 18x वजा x वर्ग बरोबर 72. हे सगळं इकडे घेऊ आणि बरोबर 0 करू. म्हणून x वर्ग वजा 18x अधिक 72 बरोबर 0. आठवते का कसं सोडवायचं? इथं एक आहे म्हटल्यानंतर 1 गुणिले 72 बरोबर वर्ग समीकरण तुम्ही बीजगणितात शिकलाय. 72 1 72, 72च 2 फॅक्टर 9 8 नाही होत. 12 सख 12 गुणिले 6 म्हणजे काय, वजा 12 आणि वजा 6. आता इथं एक कोएफिशियंट आहे म्हणून डायरेक्ट ब्रॅकेट घेऊन टाकू. म्हणून x वजा 12 x वजा 6 बरोबर 0. माझ्या मते ज्यांना समजायचंय त्यांना समजलंय. म्हणून सुट्टे करा 2 ब्रॅकेट वेगळे. म्हणून x वजा 12 बरोबर 0 और म्हणजेच किंवा कंपल्सरी आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, वर्ग समीकरणामध्ये हे सोडवताना किंवा कंपल्सरी आहे. x वजा 6 बरोबर 0, म्हणून x बरोबर 12 किंवा और x बरोबर 6. आता दोन्ही व्हॅल्यू कोणाच्या आहेत? ds च्या. ds बरोबर 12 किंवा ds बरोबर 6 एकक. संपलं गणित. दोन्ही प्लस आहेत ना म्हणून ऍक्सेप्ट केलं. एखादी मायनस असती तर ती घेतली नसती. लिहून झालं सगळ्यांचं? नेक्स्ट पुढचं गणित. आकृती काढू नका. काही कन्स्ट्रक्शन करावं लागत असत तर ते तुम्ही पुस्तकात पेन्सिल न करू शकता. ही आहे, हा आहे ए बिंदू, हा आहे बी बिंदू आणि केंद्रबिंदूतून पडलेला लंब आहे ई. हे आहे सी डी. म्हणजे थोडक्यात काय, ए पासून एडी ही आहे छेदिका, ए बी ही आहे स्पर्शिका. म्हणजेच जीवा डीसी पुढे वाढवली आणि बीच्या तिथली स्पर्शिका काढली तर ए बिंदू छेदतात. काय म्हणले पुन्हा? ओई लंबरूप एडी. बर, पुन्हा एबी 12 आहे, पूर्ण एबी 12 एकक दिलाय. बर, एसी 8, ए पासून सी पर्यंतचा तुकडा 8 आहे. व्हिडिओ बंद करा होनराव. एसी 8, एडी विचारलाय पूर्ण, पुन्हा डीसी विचारलाय आणि डीई सुद्धा विचारलाय. ते डीई नंतर बघता येईल. लिहा आकृतीत इन द फिगर. एबी ही स्पर्शिका आहे. एबी इज अ टँजंट
आणि ए डॅश सी डॅश डी ही छेदिका आहे. ए डॅश सी डॅश डी इज ए सिकॅन्ट. खालच्या याला AB बरोबर 12 एकक, AC बरोबर 8 एकक, पहिली स्टार. AD बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणून AB वर्ग बरोबर AC गुणिले AD डॅश 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 जीवा व स्पर्शिका यांच्या छेदण्याचे प्रमेय. द थिअरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ tangent and secant. Theorem of intersection of tangent and secant. म्हणून 12चा वर्ग बरोबर 8 गुणिले AD म्हणून 8 AD बरोबर 144. म्हणून AD बरोबर 144/8. 18 8 44 18. AD बरोबर 18 एकक. चौकोन करा. पुन्हा स्टार. DC बरोबर प्रश्नचिन्ह. पॉप्युलर गणित आहे बरं का हे 3 मार्काचं. DC बरोबर प्रश्नचिन्ह बोर्डाच्या दृष्टीने खूप महत्वाचं. म्हणून खालच्या वेळेला AD बरोबर DC अधिक AC. AD बरोबर DC अधिक AC डॅश डॅश कारण A डॅश C डॅश D. म्हणून AD इक्वल टू 18 वजा 8 म्हणून DC नाही DC बरोबर 18 वजा 8 म्हणून DC बरोबर 10 एकक. म्हणून DC बरोबर 10 एकक. चौकोन करा. युनिट्स. आता तिसरं DE बरोबर प्रश्नचिन्ह. आता मी तुम्हाला एक थेरम शिकवली आहे किंवा 9वीत तुम्ही शिकलाय, 8वीतही शिकलाय. लक्ष द्या. जीवेवर जर सेंटर मधून लंब टाकला तर त्या जीवेचे 2 भाग करतो. मग पूर्ण DC आपला हा आहे काय DC. DC किती आहे 10. या जीवेवर केंद्रावरून लंब टाकलाय त्यामुळे जीवेचे हे 2 भाग झाले ना, DE आणि EC. लिहा. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून काढलेला लंब जीवेस दुभागतो. We know that the perpendicular drawn from the center of the circle on the chord bisects the chord. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणून DE बरोबर CE DE बरोबर CE त्याच्याच पुढे बरोबर DC छेद 2. म्हणून DE बरोबर 10/2 म्हणून DE बरोबर 5 एकक. 5 युनिट्स. 5 युनिट्स. समजलं नीट. नेक्स्ट लक्ष. पुढचं काय म्हणले बघा. तिथं सुद्धा आकृती आहे, सिद्ध करा. नाही आहे म्हणून आकृती तुम्ही नाही काढायची, मी काढायची असते. तिथं R डॅश Q डॅश P आहे आणि शिवाय P डॅश S डॅश T आहे. P
क्यू आर एस टी. म्हणजे इथं सुद्धा दोन जीवा आहेत. एस टी ही छोटीशी जीवा आहे आणि क्यू आर ही मोठी जीवा आहे. ते दोघं बाहेर वाढवल्यानंतर पी बिंदूत छेदतात. तुम्हाला साईडला इन्फॉर्मेशन नाही दिली तरी तुम्हाला अशी आकृती वाचता आली पाहिजे. ओ केंद्रबिंदू आहे. ठीक आहे. लिहा आकृतीत PQ बरोबर 6 एकक 6 युनिट्स, QR बरोबर 10, PS बरोबर 8, TS बरोबर प्रश्नचिन्ह, TS बरोबर प्रश्नचिन्ह. खाली लिहा म्हणून PR बरोबर PR काढून घ्यावं लागतंय. बरोबर PQ अधिक QR. म्हणून PR बरोबर 6 अधिक 10 बरोबर 16 एकक. 16 एकक. समजा TS बरोबर X एकक. म्हणून PT बरोबर PS अधिक TS डॅश 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 P डॅश S डॅश T. म्हणून PT बरोबर 8 अधिक X कंस पूर्ण. बरोबर आहे ना? डॅश 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 नंबर 1. खालच्या वेळेला म्हणून PQ गुणिले PQ गुणिले PR बरोबर PS गुणिले PT. कारण डॅश दोन जीवांच्या वर्तुळाच्या बाह्य भागात छेदण्याचा गुणधर्म किंवा प्रमेय. थिअरम ऑफ एक्सटर्नल इंटरसेक्शन ऑफ टू कॉर्ड्स किंवा थेरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कॉर्ड्स म्हणलं तरी चालतं. बाह्य भागात किंवा अंतर्भागात कुठेही चालतं. म्हणून काय 6 गुणिले 16 बरोबर 8 गुणिले ब्रॅकेट 8 अधिक X. किंवा डायरेक्ट नुसतं असं लिहू 8 गुणिले PT. सोपं पडतं, उगाच कॉम्प्लिकेटेड नको करा. 8 गुणिले PT. म्हणून PT बरोबर 96 भागिले 8. 16 96 भागिले 8. म्हणून PT बरोबर 12 एकक. म्हणून 1 वरून 1 वरून PT बरोबर 8 अधिक X. म्हणून काय 12 बरोबर 8 अधिक X म्हणून X बरोबर 4. म्हणजेच TS बरोबर 4 एकक. TS इक्वल टू 4 युनिट्स. चला पुढचं. आता मात्र सिद्धता आहे, तुम्ही पण आकृती काढा.
ई एफ हा व्यास आहे, एच हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, जी डी झालं. तिथं काय म्हणलं बघा, EF हा वर्तुळाचा व्यास आहे, DF हा वर्तुळ स्पर्शिका खंड आहे, DF स्पर्शिकेचा तुकडा आहे, DF. द रेडियस ऑफ द सर्कल इज आर, त्याची त्रिज्या आर आहे, म्हणजे EH आर आहे, HF सुद्धा आर आहे. तर सिद्ध करा DE गुणिले GE बरोबर 4 गुणिले आर वर्ग. 4R ब्रॅकेट वर्ग नाही, नो, 4R वर्ग म्हणजे हा ब्रॅकेट फक्त कोणाला आहे, आर ला, 4R². ऍक्च्युली त्या ब्रॅकेटची सुद्धा जोर नाही, तुम्हाला समजतंय. ठीक आहे, लिहा पक्ष. सेग EF इज ए डायमीटर, रेषाखंड EF हा वर्तुळाचा व्यास असून रेषाखंड DF हा स्पर्शिका खंड आहे. सेगमेंट EF is a diameter and seg DF is tangent segment. DF हा वर्तुळा स्पर्शिका खंड आहे. फुल स्टॉप. R ही वर्तुळाची त्रिज्या आहे. R is the radius of the circle. साध्य DE गुणिले GE बरोबर 4R वर्ग. टू प्रूव्ह DE into GE equal to 4R² equal to 4R². आता मी सिद्ध करायला सुरुवात करतो. मला सांगा, स्पर्शिका DF आहे आणि EF काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजेच HF कोण आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे. मग त्रिज्या आणि स्पर्शिका कशा असतात, एकमेकांना लंब असतात, बरोबर आहे की नाही. लिहा, इन द फिगर DF इज टँजंट, आकृतीत DF रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. व EF is a diameter and EF is a diameter. EF हा व्यास आहे, म्हणजेच रेख HF ही त्रिज्या आहे. दॅट इज seg HF is radius. डॅश 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 सगळं पक्ष गिवन. म्हणून HF लंबरूप DF, HF लंबरूप DF, HF परपेंडिक्युलर DF, त्याच्याच पुढे लिहायचं, दॅट इज अँगल F इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच कोन F बरोबर 90 अंश. कारण डॅश 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 स्पर्शिकेचे प्रमेय, टँजंट थिअरम. म्हणून त्रिकोण DFE मध्ये, therefore in triangle DFE, हे बघा DFE
हा पूर्ण, या पूर्ण त्रिकोणामध्ये काय दिसतंय तुम्हाला? जर पायथागोरस प्रमेय लावलं तर काय होईल? कर्ण आहे एफच्या समोरचा म्हणजे कोण? डीई. लिहा खालच्या वेळेला डीई वर्ग बरोबर डीई स्क्वेअर इक्वल टू डीएफ स्क्वेअर प्लस ईएफ स्क्वेअर. बरोबर? डॅश 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 पायथागोरस थेरम. म्हणून डीई वर्ग बरोबर डीएफ वर्ग अधिक ईएफ म्हणजे काय? 2r कंसाचा वर्ग डॅश 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 डॅश. कारण ईएफ हा व्यास आहे. ईएफ इज अ डायमीटर. म्हणून खालच्या वेळेला 4r वर्ग उजवीकडल्या बरोबर डीई वर्ग वजा डीएफ वर्ग. तेच उलट लिहा. म्हणून उलट लिहा 4r वर्ग बरोबर डीई वर्ग वजा डीएफ वर्ग डॅश 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 नंबर 1. इथपर्यंत काय अडचण आहे? काहीच नाही. आता स्टार. डीएफ ही स्पर्शिका असून डीएफ इज अ टँजंट अँड डी डॅश जी डॅश ई आणि डी डॅश जी डॅश ई ही छेदिका आहे. इज अ सेकंड. मग लावा गुणधर्म मगाशीचा. काय होईल? डीएफ चा वर्ग बरोबर डीजी डीजी गुणिले डीई पूर्ण डीई गुणिले डीजी. छेदनबिंदूच्या तिकडून प्रवास करायचा. डॅश नंबर 2. हे बघा 1 मध्ये डीएफ वर्ग इथे आहे आणि आपला इथे आहे. म्हणजे ही किंमत इथं ठेवायची. लिहा 2 मधील किंमत 1 मध्ये ठेवू. पुटिंग 2 इन 1. 2 गोल करा. मधील किंमत 1 मध्ये ठेवू. 1 ला गोल करा. म्हणून म्हणून काय होईल? 4r वर्ग बरोबर डीई वर्ग वजा ब्रॅकेट डीई गुणिले डीजी. दोघातून काय कॉमन येत आहे? डीई. म्हणून 4r वर्ग बरोबर डीई कॉमन. आत राहिलं डीई मायनस डीजी. आता बघा आकृती. डीई मायनस डीजी म्हणजे कोण? डीई मायनस डीजी म्हणजे पूर्ण मधून फक्त एवढा तुकडा वजा केला, हे उरलं. लिहा म्हणून 4r वर्ग बरोबर 4r वर्ग बरोबर डीई गुणिले ईजी किंवा जीई. डीई गुणिले जीई डॅश डॅश डॅश. कारण डी डॅश जी डॅश ई खाली लिहा. हे सिद्ध. हे सिद्ध झाले. काय अवघड आहे सांगा. अशा प्रकारे आपला हा
पूर्ण धडा संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट मी नंतर घेणार आहेच. प्रत्येक गणित घेणार आहे. प्रॉमिस. बरं, आता माझा इथं हा धडा संपतोय. म्हणून मी एकच मिनिट, मी व्हिडिओ मोडला येतो. हा, आता मी दिसतोय तुम्हाला. मी आता हा धडा इथं संपवलाय. म्हणजे माझा वर्तुळाचा धडा जो मी YouTube वर टाकत असतो त्याचे 1, 2, 3, 4 असे पार्ट असतात ना. हा काहीतरी 17, 18 किंवा 18, 19 असं काहीतरी पार्ट आहे. ते पार्ट संपले म्हणजे माझा तो धडा संपला. आता मी पुढच्या अर्ध्या तासाचा जो मी शूट करेन, व्हिडिओ शूटिंग किंवा रेकॉर्ड करेन, त्याला मी पार्ट 1 म्हणणार आहे ना पुढच्या धड्याचा. आता आपला पुढचा धडा कोणता आहे? कन्स्ट्रक्शन आहे माझ्या. तर तो मी आता लगेच सुरू करतोय. त्यामुळे आता मी इथं एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सुलागॅस. पुन्हा यायचंय.